सर घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे। याही पूर्वी असे काही प्रकार या ठिकाणी घडल्याचं समजलेलं आहे। नक्कीच आता मी आणि सुधाकरराव भाजकर साहेब आहे या ठिकाणी आहेत आणि दोघंही एस पीकडे जाऊ आणि या ठिकाणी सखोल चौकशी व्हायला पाहिजे। आमची मागणी आता मी स्वतः प्रेतची तपासणी केलेली आहे। काळनिळ झालेलं दिसतंय, काहीतरी मारहाण झालेलं दिसतंय असं मलाही वाटतंय। त्यामुळे मी घातपात शंका आहे, परंतु त्या शाळेवर शंकेला वाव आहे आणि अनलेस आपण PM करत नाही तोपर्यंत त्या होणार नाही। अशी आपल्याला PM करावाच लागेल। आपल्याला PM होऊ द्यांना ही भूमिका बदलावी लागेल। डॉक्टरला त्यांचं काम करू द्या। ते PM झाल्यानंतर समोर जे काय समोर येणारच आहे। बाकी मी आणि सुधाकरराव आहेत, आमची पूर्ण टीम आहे। आम्ही तर लक्ष देवनीकर स्वतः इथं आहेत। नक्कीच सर, रक्षक म्हणून तुमचा भाग आहे, आम्ही मागणी म्हणून आमचा भाग आहे। परंतु रक्षकाने तीच भूमिका मांडावी की ज्या मुलीला त्या न्याय मिळाला पाहिजे। साहेब तुमचे सोमय्या मुंडेसुद्धा तिथलेच विद्यार्थी, IAS IPS आणि IRS। मग बघा आता तुम्ही ह्या पद्धतीने जर आमच्यासमोर उभे आहात, ज्या शाळेमधून शिकून येऊ तर त्याच शाळेत शिकणारी पोरगी उद्या तुमच्यासारखी काहीतरी झाली आहे की आम्हाला। आणि आमच्या समाजामधली पहिली मुलगी आता तिथं नवोदय विद्यालयाला त्या ठिकाणी शिकून येणार। आता तिच्यावर जर चोरीचा आरोप टाकत असतील तर ती किती चुकीचं कांड आहे त्या शाळेत। रूममध्ये गेलो होतो। गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ती जी आपली मुलगी आहे तिला पाहता क्षणी तिच्या शरीरावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या जखमा आहेत आणि तिला मारहाण केलेलं आहे, तिचा मर्डर केलेला आहे। मर्डर झाल्याच्या नंतर तिला अटकावून त्या ठिकाणी सुसाईड केल्यासारखं खोटं ढोंग या ठिकाणी रचलं जात आहे। जर त्या मुलीला न्याय मिळाला नसेल तर उभा महाराष्ट्र आम्ही पेटवल्याशिवाय सोडणार नाहोत। नक्कीच। मग शाळेवर काय कारवाई करायची अपेक्षा? संबंधित जी लोक ह्या गुन्ह्यामध्ये आहेत त्या लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि तातडीनं ती शाळा देखील बंद झाली पाहिजे। नक्कीच या ठिकाणी खरोखरच सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी डॉक्टर देवनीकर आहेत। सर आपली काय भूमिका आहे? ॲक्च्युली घटना फार अतिशय निंदनीय आहे, फार दुःखद घटना आहे आणि प्रशासनाच्या बाबतीत जे योग्य आहे त्या पद्धतीने आम्ही पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट वगैरे आम्ही व्यवस्थित जे आहे ते करण्याचा प्रयत्न करू। कारण याच्यामध्ये खरं काय खोटं काय हे पोस्टमॉर्टम नंतर आपल्याला समजेलच आणि प्रशासनाच्या दृष्टिकोनात योग्य ते रिपोर्ट आम्ही देणारच। आणि विशेष म्हणजे काय याच्यामध्ये अनेक लोकांना शंका असतात आणि ते पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टवर अवलंबून असतात। म्हणून आमची पुरा टीम अतिशय बारकाईनं सकाळपासून याच्यामध्ये लक्ष ठेवून आहे आणि व्यवस्थित आपण पोस्टमॉर्टम करून जी योग्य रिपोर्ट जी वस्तुस्थिती आहे ती देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। सर आपली काय भूमिका आहे यावरती? सर रात्री आम्ही 1 वाजेपर्यंत होतो, संपूर्ण गाव ठे मांडून होतं पोलीस स्टेशनला। सर काय होता विषय की ह्या PMच्या अगोदर त्यांनी केस 302चा गुन्हा त्यांनी घ्यायला पाहिजे होता, कारण तशा प्रकारचे न्यायालयाचे आदेश आहेत। तर पालकांचा किंवा त्या गावकऱ्यांचा जो मनाचा हे होता तो त्यांनी निराकरण करायला पाहिजे होतं। पण ठीक आहे, आता त्यांनी PMला आणलेलं आहे। पण या शाळेविषयी आता अशी माहिती समोर यायला लागली आहे की गेल्या 2 वर्षापूर्वी काहीतरी झालं होतं, त्याच्या अगोदर काहीतरी झालं होतं। म्हणजे सर एक मोठं रॅकेट आहे आणि बघा फक्त गरिबांच्याच लेकराला हे टार्गेट केलं जात गेले। आता हे नवोदय विद्यालय आहे, याच्यामध्ये काय आहे, याचे प्रवेश केंद्रीय असतात, स्टेट गव्हर्नमेंटचा विषय नाही। तर परराज्यातल्या मुली आहेत, जर आपल्या महाराष्ट्राच्या लिकेसोबत आपल्या लिकेसोबत जर हे झाले तर मग परराज्यातल्या मुलीसोबत काय होत असेल, त्यांचे पालक नसतात। पण आत्ता ह्याला सुटी नाही, कारण त्यांची छेडला विषय तर आता त्यांना हे सगळं थांबणार नाही। जर हे लोक निराकरण नाही झालं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार आणि लातूरच्या संस्कृतीला हे योग्य नाही। याचा सखोल चौकशी व्हावी आणि त्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, फाशी व्हावी अशी एक मुख्य मागणी आहे आणि तोपर्यंत आम्ही हे डेड बॉडी स्वीकारणार नाही। नक्कीच सर। मॅडम थोडंसं 2 शब्द आपण सांगाल? मी आत्ता शवगृहामध्ये गेले आणि मुलीची बॉडी बघितल्याच्या नंतर तिच्या डोक्याच्या काही जखमा आणि शरीरावरच्या काही जखमा बघितल्याच्या नंतर खरंच हा खूप निंदनीय प्रकार आहे। अशा घटना लातूर शहरामध्ये होतात, ज्याला की शिक्षणाचं माहेरघर म्हणलं जातं आणि त्याच्यामध्ये नवोदय विद्यालयाला एखाद्या मुलाचा जर नंबर लागला तर आईवडिलाचा आनंद वेगळाच असतो आणि त्या नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना शिक्षक स्टाफ सगळं व्यवस्थित तिथं आहे असं आईवडिलांना वाटल्याच्या नंतर आईवडील तिथं मुलाला पाठवतात आणि ते स्टाफ जर अशी निंदनीय प्रकार करून मुलीचा जर जीव घेण्यापर्यंतचा जर प्रयत्न करत असेल तर त्या सर्व स्टाफवरती त्या शिक्षण व्यवस्थेच्या सगळ्यावरतीच कठोर अशी कारवाई झाली पाहिजे आणि त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे। जर प्रशासन त्यांना न्याय देऊ शकत नसेल तर आम्ही कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यावेळेस आम्ही कायदा हातात घेऊ त्यावेळेस या महाराष्ट्रामधले कुठल्याही प्रकारची ताकद आम्हाला थांबवू शकत नाही, हे लक्षात घ्या। आणि तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? मी सौ मायाताई लोंढे लहुजी शक्ती सेना प्रदेशाध्यक्ष
काल अत्यंत निंदनीय घटना घडलेली आहे. महाराष्ट्राला हेलावून टाकणारी घटना आज लातूर जिल्ह्यामध्ये औसा तालुक्या या ठिकाणी घडलेली आहे. आणि शासनाला मी सांगू इच्छिते की वारंवार अशा घटना होत चाललेल्या आहेत. मुलींवर अनेक ठिकाणी अन्याय अत्याचार होत चाललेले आहेत. लहान लहान मुलींवर हे नराधम अन्याय अत्याचार करत आहेत. तरी शासनाला माझी एकच विनंती आहे आणि आम्ही शासनाला आव्हानसुद्धा करतो की ह्या प्रकरणाला त्वरित न्याय नाही दिला आणि आरोपीला जर फाशी नाही दिली तर आम्ही हे शाळा पूर्ण जाळल्याशिवाय या प्रशासनाच्या राहणार नाही. आणि दुसरं म्हणलं तर आज प्रत्येक आपण गावात बघत आहेत लहान लहान मुलीवर अन्याय अत्याचार होत चाललेले आहेत. मृत्युमुखी मुली पडत आहेत, परंतु हे शासन मात्र डोळे झाकून बसलेलं आहे. शासनाला दिसत नाही काय लहान लहान मुली या अशा अन्यायग्रस्त होत आहेत, मृत्यू होत आहे मुलींचा. हे नराधम मात्र हे शांत बसत नाहीत. त्यामुळे जर आज आमच्या मुलीला न्याय जर नाही या ठिकाणी देण्यात आला तर त्या आरोपीला जर फाशी नाही दिली तर आम्ही शासनाची कुठलीच शाळा या ठिकाणी आम्ही चालू नाही देणार. आम्ही पूर्ण शाळा जाळून टाकणार आहेत. नक्कीच ताई, नक्कीच तुमच्या खरं नक्कीच या ठिकाणी अन्याय झालेला दिसून येत आहे ताईच्या बोलण्यावरून. ह्या जे काही आरोपी आहेत त्या आरोपीवरती कठोरातली कठोर कारवाई झालीच पाहिजे ही सर्व माध्यमातून मागणी आहे. इंडिया स्टार न्यूज 9 मराठी.